नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. पदवीधर निवडणुकीवरती अनिल परबांचा आक्षेप, निवडणूक आयोगावरती केले गंभीर आरोप. तर पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीत गोंधळ, अनेकांचे फॉर्म झाले रिजेक्ट. महाड लाडवली येथील पुलाचं काम अर्धवट, पर्यायी रोडवर देखील पावसाचं पाणी, प्रशासन मात्र झोपेत, प्रवाशांचे हाल. कोकणात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला, शेतीच्या कामाला वेग. आणि पहिल्याच पावसात चढणीचे मासे पकडायला गर्दी, वळगणीच्या माशांसाठी खवयांची धडपड. पाहूया सविस्तर वृत्त. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले. ठाकरे गटाने पदवीधरसाठी नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळेला अनिल परबांनी केलाय. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आल्याचं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत ॲडव्होकेट अनिल परब. कोर्टाच्या ताशाऱ्यानंतर देखील निवडणूक आयोग काय आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत नाही आहेत आणि आजही निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करते असं चित्र आम्हाला दिसलंय आणि म्हणून आपल्याला आज इथे बोलवलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ज्याच्यामध्ये मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोग वारंवार अपील करत असतं की जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली पाहिजे आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांना मदत करून त्यांना प्रवृत्त केलं की आपण नोंदणी करावी. आणि ही निवडणुकीचा पहिला रोल डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यामध्ये जी शिवसेनेने नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली, काही आली नाहीत. परंतु जी नावं गाळली गेली त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली. परंतु आत्ता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता, हा सप्लिमेंटरी रोल आत्ता 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. आणि ह्या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारोने नावं नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते. माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाही आहे, आधार कार्ड जुळत नाही आहे, किंवा हा इनकम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ॲड्रेस बाहेरचा आहे. अशी फॉर्म नाकारण्याची जी काय कारणं आहे ती तिथेच सांगितली जातात. परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय. म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्यासमोर जे दिसत आहेत या तर फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर ठेवल्या आहेत, परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही ॲक्नॉलेजमेंट आहे. ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये देखील
तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल, तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे. अशी माझ्या घरामध्ये जी केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत, अपलोड झालेली आहेत, त्याची एक्नॉलेजमेंट आलेली आहे. आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत, असा आमचा आरोप आहे. गोठवली गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना झाली होती. यामध्ये चोरट्याने कपाटातील एकूण 2,68,250 रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर आलम शेख पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपरखैरेने येथून अटक केले. रबाळे पोलिसांनी आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करत रबाळे परिसरातील 5 गुन्ह्यांची देखील उकल केलेली आहे. त्या मालकाचं काय ॲग्रीमेंट वगैरे अशा काय प्रकार आहे तुमच्या निदर्शनात आला का? नाही, हा तपासाचा भाग आहे. आता तपासामध्ये तो कोणत्या रूममध्ये राहत होता, त्याचा ॲग्रीमेंट कोणी केला होता, भाड्याने राहत होता का, त्याचा मूळ मालक कोण आहे, त्या आता तपासाचा भाग आहे. आम्ही ते तपासामध्ये निष्पन्न करूया बाबी सगळ्या. आता उद्यापर्यंत आहे तो पोलीस कस्टडीमध्ये. आम्ही त्याचं रिमांड मान्य न्यायालयाला रिक्वेस्ट करून एक्सटेंड करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे काही साथीदार आहेत त्याच्यामध्ये, त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तपास करून त्यांनासुद्धा ताब्यात घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. अजूनही एक आरोपी नाही असं त्याच्याबरोबर कोणी दुसरं होतं का? हां, आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्याचा एक आरोपी डिस्क्लोज झालेला आहे, तर त्याचा शोध चालू आहे. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, संशोधन तसेच शैक्षणिक आदानप्रदान आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित जागतिक चर्चासत्रात धोरणात्मक चर्चा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमार्फत भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रम, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे दिनांक 19 जून 2024 रोजी आयोजित जागतिक चर्चासत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे यांनी 19 देशातील 30पेक्षा अधिक प्रतिनिधींशी चर्चा साधताना विद्यापीठामार्फत राबवले जाणारे विविध उपक्रम तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरता मदत होईल असे मत व्यक्त केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, संस्कृती व संसाधनांची देवाणघेवाण आणि जागतिक स्तरावरती सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी मोलाचं योगदान देईल असं मत देखील व्यक्त केलंय. या चर्चासत्रात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक मधुश्री शेखर तसेच जगातील 19 देशातील 30पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुखांनी सहभाग दर्शवला होता. And that we can support the implementing authority. So in India, two tier system in higher education: regulatory authority and implementing authority. So central government regulate the regulation, and state government implement that regulation to work on this particular program. So this university under the regulation of AICT, UGC and all as a central, and government of Maharashtra is a implementation authority. So under this government agency that we can have run this university since from 2017 to till date as a technical. पनवेल पळसपे फाट्याजवळील महिंद्रा कंपनीच्या शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली. पनवेलमधील पळसपे फाट्याजवळील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये भीषण आग लागलेली आहे. आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशमक दलांनी पनवेल महानगरपालिकेची एक गाडी आणि सिडकोमधून एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. आग विझवण्याचे त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न झाले आणि नंतर आग आटोक्यात आली आहे. देवरुख संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे एसटी बस पलटी होऊन 4 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेलाय. ही घटना काल गुरुवारी सायंकाळी 4:10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. देवरुख आगारातून सुटलेली देवरुख संगमेश्वर बस ही सुटली, मात्र करंबेळे येथे आली असता चालकाचा उतारात गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन बस पलटी झाली. सुदैवाने या ठिकाणी इतर प्रवासी वाचलेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच देवरुख आगाराचे आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे तातडीने घटनास्थळी धावून गेले.
भारतीय हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरातील विभागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावरती लाडवली येथील पुलाचं काम अर्धवट असल्या कारणाने पर्यायी मार्गावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या किल्ले रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना रात्र असल्याने अंधारातूनच नदीच्या वाहत्या पाण्यातून वाहन चालकांना कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत. जर का पावसाचा जोर कायम राहिला तर किल्ले रायगड परिसरातील नागरिकांचा मार्ग बंद होणार यात किंचितही शंका नाही, असं लाडवली व येण्या जाणारे प्रवासी वर्गात सध्या बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी असलेल्या प्रवासी वर्ग व ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन केले असता कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही, असं स्थानिक लाडवली येथील ग्रामस्थ सध्या बोलत आहेत. लांजा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत पावसाची नोंद 67.4 मिलीमीटर इतकी झालेली आहे. 19 जूनपासून पावसानं दमदार आगमन झाले असून पावसाच्या आगमनाने बळीराजा मात्र सुखावलाय. मृग नक्षत्रामध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. गेले 3-4 दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू होता. नक्षत्र सरता सरता आता पावसानं दमदार सुरुवात केली, त्यामुळे आता शेतकरी राजा सुखावलेला आहे. आज सकाळी पावसाने संततधार सुरू असल्याने लांजा बाजारपेठेत असलेल्या ग्रामीण भागातील लोकांची देखील पावसाने तारांबळ उडाली. शेतीच्या कामाला देखील आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. पेण शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बोरगाव गावाला जोडणाऱ्या पेण बोरगाव रस्त्याचं रूपांतर सध्या खड्ड्यात झालंय. बेसुमार डोंगर उत्खनन आणि मोकळ्या जागांमध्ये केलेल्या भरावांमुळे येथील गटार आणि नाल्यांचा श्वास सध्या गुदमरतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव करून पाण्याचा निचरा होण्यासाठी मात्र वाट ठेवली नसल्याने मुसळधार अतिवृष्टीमुळे येथे पुराचा धोका निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. बोरगाव परिसरातील जमिनींचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. येथील डोंगर पोखरून त्यातील मातीचा वापर या भागातील जमिनींमध्ये भराव करण्यासाठी होत आहे. तसंच या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पेण ते बोरगाव या 2 किलोमीटरच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना या खड्ड्यातून वाट काढणे जिकिरीचं बनलेलं आहे. बोरगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याकडे ग्रामपंचायत सध्या डोळेझाक करत आहे, तर पेण नगरपालिका परिषद मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेले 3 ते 4 दिवस पाऊस थांबला होता तरी नगरपरिषद अथवा बोरगाव ग्रामपंचायतीने या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि तेथील जागा मालकांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्याची तसदी देखील घेतली नाही. सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक फिरायला या भागात येत असतात. तसेच बोरगाव आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेकडो नागरिक पेणमध्ये कामानिमित्त याच रस्त्याने ये जा करत असतात. याच रस्त्यावरती एक शाळाही आहे. येथे 5 ते 15 वर्ष वयांची मुले शिकत आहेत आणि या रस्त्याचा वापर ये जा करण्यासाठी करीत आहेत. येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामांचं मटेरियल रस्त्यातच पडलेलं असतं. रिंग रोडचे अर्धवट सोडलेल्या कामामुळेही इथे चिखल साचला जातो. तसेच जागा मालकांनी आपापल्या जागेत प्लॉटिंग करून जागा विकून पैसे कमवले, मात्र नागरिकांना आणि शाळेतील मुलांना जाण्यासाठी रस्त्यावर खड्डे आणि घाण पाण्याचे साम्राज्य तसेच ठेवलेलं आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी तर हा रस्ता सध्या धोकादायक बनलेला आहे. कोकणात पाऊस सुरू झाला की कोकणी माणसे चढणीचे मासे पकडण्यासाठी बाहेर पडतात. पाऊस पडला की नदी नाले वाहू लागतात आणि याच नदी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहातून मासे उलट्या दिशेने जाऊ लागतात. याला चढणीचे मासे असे बोलतात. प्रवाहाच्या उलट्या बाजूला जाणारे चढणीचे मासे उड्या मारत आणि खडकाला चिकटून उलटा प्रवास करतात आणि हे चढणीचे मासे पकडण्यासाठी रात्री कोकणवासीय आवर्जून बाहेर पडून मासे पकडण्याचा आनंद लुटतात. खेड तालुक्यातील कळंबणी या ठिकाणी मासे पकडण्याचा आनंद खेडमधील काहींनी घेतला. या ठिकाणी तब्बल 25 ते 30 किलो चढणीचे मासे यावेळी त्यांना मिळाले. यात मळ्याचे मासे, खरबी, सुतेरी, शिंगट्या, पिटलांड्या असे माशांचे प्रकार सापडले. एकंदरीतच साऱ्यांनी चढणीचे मासे पकडण्याचा आनंद लुटला. खेडमध्ये जोरात पाऊस पडला ती वडगोणीचा मासा चढलाय. आम्ही आज कळंबणी ठिकाणी आलेले आहे. 20-25 किलो मच्छी भेटलेली आहे, माण्याची भेटलेली आहे, खरब्या भेटलेल्या आहेत, शिंगट्या भेटलेल्या आहेत, पाती भेटलेले आहेत. हे आम्ही जोरदार हा आनंद लुटतोय पावसाचा. मच्छी पकडायची पण जोरदार आनंद आम्ही लुटतोय, मजा करतो.
कोकणात पावसाची सुरुवात होताच वळगण मारण्यासाठी मासेप्रेमी धडपड करत असतात। मागील काही तासात रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताच मासे खवयांची चंगळ सुरू झाली असून वळगणीचे मासे पकडण्यासाठी धडपड सुरू आहे। गुरुवारी पडलेल्या जोरदार पावसात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूरमधील नदीपात्रामध्ये व वहाळीत दिवस रात्र मासे पकडण्यासाठी पागीर व छिला लावून यांसह विविध मासेमारीच्या पद्धतीचा अवलंब करून खवये शेतात व वहाळीत जाऊन वळगण पकडताना पाहायला मिळाले। यावेळी वळगणीत विविध प्रकारचे मासे मिळाले असून अंड्याने भरलेले मासे खवयांसाठी चवदार मेजवानी ठरत आहेत। वर्षातून एकदा लागणारी वळगण ही स्थानिक नागरिकांसाठी एक पर्वणीच असून कामधंदे बाजूला ठेवून गावागावातील नागरिक वळगण पकडण्यासाठी मग्न होतात। या माशांची चवच न्यारी असून यामध्ये मळे, शिवडा, दंडाळी, पांढरूस यांसह विविध मासे पकडले गेलेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पावसाने सुरुवात केली असून कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वांना आतुरता लागलेली असते ती वल्गणीची। पावसाने जोर लावताच वल्गणीला आता सुरुवात झाली असून कोकणामध्ये ठिकठिकाणी मासे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खवय्ये यांची आता लगबग सुरू झालेली आहे। वाळेवर त्याचबरोबर नदी किनारी मासे पकडण्यासाठी खवय्ये आता मोठ्या प्रमाणात जाऊ लागले असून मोठ्या प्रमाणात मासे पकडत आहेत। या ठिकाणी झिला, मच्छरदाणी त्यानंतर पागीर याचा वापर करून मासे पकडले जातात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खवय्ये मासे पकडण्याबरोबरच पाण्यामध्ये उतरून आनंद देखील लुटत असतात। देवेंद्र दरेकर, माझे कोकण, रायगड। सोबती संस्थेच्या माध्यमातून गेल्या 19 वर्ष शालेय साहित्य व दिवाळीत फराळ वाटप केले जात आहे। या काळात सोबती संस्थेत माणसे जोडली गेलेली आहेत। धैर्य, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होते। आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास यश आपोआप तुमच्या पायाशी येईल। तुम्हाला काही अडचण असेल तर विजयकडे मांडा, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू। बोरी परिसरात सोबतीचे कार्य अखंड सुरू राहील अशी ग्वाही सोबती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब नेने यांनी बोरे येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले। साप्ताहिक विजय सागर व एकात्मताचे संपादक विजय मोकल यांच्या प्रयत्नाने तसेच कल्याणी पाटील, नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचं प्रतिपालकत्व सोबती संस्थेने स्वीकारलं आहे। या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। यावेळी सोबतीचे अध्यक्ष बापूसाहेब नेने, शुभांगी नेने, विजय मोकल, विजया जगडे, निलेश म्हात्रे, बोरी ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य विमल म्हात्रे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते। गोष्ट की आम्ही कुठची गोष्ट विजयला सांगावी की विजय असं गोष्ट घडायला हवे आणि विजय आमच्या मदतीवर उभा असतो। आम्ही तुमच्याकडे येतो, तुमचा आमचा विशेष असा परिचय नाही, परंतु विजयच्या माध्यमातून विजय जे सांगेल ह्या गावात तर कुठचंही मूळ आम्ही सिलेक्ट केलेलं नाही, सगळं विजय सिलेक्ट करीत त्याला आम्ही हो म्हणतो, याच्या पलीकडे काही हे करत नाही। कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो वेडवाकडा माणसाला किंवा मुलाला आमच्याकडे रेकमेंड करणार नाही। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की एक सरकार बदलल्यानंतर ज्या काही गोष्टींचं हे होतं त्यामुळे आम्हाला आमचे अनेक कार्यक्रम बंद करावे लागले। ज्यावेळेला त्यांनी एक अट आणली की एका ट्रस्टनी दुसऱ्या ट्रस्टला मदत करायची नाही, हे म्हटल्याबरोबर आम्हाला ते मुंबई पुण्याचे आमच्या नातेवाईकांनी केलेले मोठे ट्रस्ट आहेत की जिथे लाखो रुपये आम्ही आणत होतो आणि लोकांना वाटत होतो, त्याच्यावर एकदम बंदी आली आणि आम्ही तिथे रायगडमध्ये आणण्याना 25-30 लाख रुपये दरवर्षी आमचे तुटले, पण त्याला नाईलाजच होता। आम्ही पेणमध्ये एक वेगळा प्रकार हे केला होता, 28 महिन्यांना दर महिना 500 रुपये आम्ही देत होतो, त्यांची खाती उघडून दिली होती, आमच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे जायचे। पण हे ज्या वेळेला एक नियम बदलले गेले त्या मिनिटाला तो कार्यक्रम बंद करायला लागला। आजही त्या बाहेर रडत येतात आणि त्यामुळे आम्ही परत पुनर्जीवन आम्ही करणार आहोत। आम्ही बाहेरच्या ट्रस्टची मदत न घेताना आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्ही इथे काम करण्याचं निश्चित धोरण ठरवलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही ठिकठिकाणी आमची जी माणसं आहेत, इथे 2 माणसं त्यातले हजर आहे, स्वतः विजय आहे, त्याच्या पलीकडे आमचा निदेश आहे, की ही सांगतात ती माणसं पूर्णपणे तपासून की ह्या मुलाला खरंच मदतीची गरज आहे, अशाच मुलांची आमच्याकडे रेकमेंडेशन केली जाते आणि आम्ही तात्काळ त्या मुलाला मदत करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। भारतीय नाविक सेना युनियन यांच्या वतीने महात्मा गांधी हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाईंग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर यांची मुख्य उपस्थितीत
मर्चंट नेव्ही क्षेत्रात सर्वाधिक अग्रेसर असणारी भारतीय नाविक सेना युनियन यांच्या वतीनं महात्मा गांधी हायस्कूल साखरपा या ठिकाणी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं। यावेळी युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाईंग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, जेणेकरून त्यांचं उज्ज्वल भवितव्य व्हावे व एक सामाजिक बांधिलकी जपली जावी म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत कनोजिया सर, राजीव बाईंग, प्रशांत कदम, मेरी सरपंच बंटीशेठ गोताड, कोणगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम, भरत माने, मुख्याध्यापक कळवले सर, जायगडे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या माध्यमातून झालेली कौतुकास्पद कार्य व उपक्रम याविषयी माहिती सांगून अभिनंदन केले। त्याचबरोबर यापुढेही असेच उज्ज्वल कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्यात। यंदाच्या वर्षी सुमारे 10,000 वह्यांचं वाटप जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आलं आहे। त्याचबरोबर विविध शाळात शाळेउपयोगी वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं आहे। मागील 25 वर्ष ही युनियन हा उपक्रम राबवत आहे। त्याचबरोबर गरजू रुग्णांसाठी आरोग्याच्या सोयी ही संस्था मोफत उपलब्ध करून देत असते। मागील 25 वर्ष मर्चंट क्षेत्रात करिअर संधी या क्षेत्रातील विविध समस्या, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत असते। यापुढेही आपण अशाच प्रकारचे आपले कार्य चालू ठेवणार असून याचा फायदा स्थानिक तरुणांना झाला पाहिजे असा विश्वास अध्यक्ष रवींद्र बाईंग व सेक्रेटरी सुरेश साळसकर यांनी व्यक्त केलाय। रवींद्र बाईंग साहेब पण या शिकोशी गावामध्ये 4थी पर्यंत शिकलेले आहेत। 4थी झाल्यानंतर घरची परिस्थिती चांगली असल्यानंतर ते मुंबईला आल्यानंतर त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर या मर्चंट नेव्हीमध्ये त्या मर्चंट नेव्हीच्या ऑफिसमध्ये त्यांनी ते कार्यरत झाले आणि या कार्यरत झाल्यानंतर ते त्याच्यावरती थांबलेले आहेत की आपण ज्या गावातून आलो, त्या ग्रामीण भागातून आलो, त्या विद्यार्थ्यांची बघितलं, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची आई वडील हे शेतकरी असतात, लोकांच्या शेतामध्ये काम करायला जातात। तिकडे रोजावरती 1,000 रुपये किंवा 500 रुपये अशा पद्धतीने ते बिचारे आई वडील काम करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपले आई वडील आज लोकांच्या शेतीमध्ये जाऊन कष्ट करतात, कष्ट करून आपल्याला हे शिक्षण देतात आणि आपण शिक्षणाचा कसा फायदा घ्यावा आज आमच्या सरपंच साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं। मी तुम्हाला आई वडिलांचं का सांगतोय की आम्ही पण एकदम खालच्या लेवलने आम्ही वर आलो आहे। आम्ही पण आमच्या आई वडील पण लोकांच्या शेतीमध्ये काम करून एवढ्या कुटुंबाला सांभाळत होते। तुम्हाला पण आज आपल्या आई वडिलांनी या ठिकाणी शिक्षणाकरता पाठवलेलं आहे, त्या आपण त्या शिक्षणाचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे। आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।